आपण ही दृश्य पाहतोय किंग सर्कल येथील या ठिकाणी सर्व भागामध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी बस चालक या ठिकाणी हा बघा कसरतीचा प्रवास या ठिकाणी वाहतूक करताना पाहायला मिळतात। वाहन चालकांना या ठिकाणी कसरत करावी लागते। सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे। तर नागरिक या ठिकाणी नाले सफाईचे दावे आता फोल ठरताना दिसतायत। आपण ही किंग सर्कल मधील ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। लोकशाही मराठीने नाले सफाईच्या रियालिटी चेक संदर्भात आपण पाहिली तर रियालिटी चेक ही दाखवलेली होती। नाले सफाई ही झालेली नाहीये, त्यामुळे आता कुठेतरी हा पहिला पाऊस या ठिकाणी पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडालेली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबईकरांचे हाल यामध्ये होताना पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, या ठिकाणी आपण पाहतोय आता नाले सफाईची जो दावा होता पालिकेकडून केलेला तो दावा आता फोल ठरलेला आहे। आपण पाहतोय सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। किंग सर्कल मधील आपण दृश्य पाहिली तर या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। सकाळपासून पहाटेपासून मुंबईत धुवाधार पाऊस कोसळत आहे। सध्या किंग सर्कल परिसरात संपूर्ण जलमय परिस्थिती आपल्याला झालेली पाहायला मिळते। अनेक वाहनं इथून आपल्याला पाण्यातून मार्ग काढताना इथून वाहतूक करताना पाहायला मिळत आहेत। अगदी मोठं वाहन इथून जर क्रॉस झालं, पार झालं तर कुठेतरी मोठ्या मोठ्या लाटा आपल्याला इथं उसळताना पाहायला मिळत आहेत। आणि एकंदर या सगळ्या पाणी साचल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। आणि या सगळ्या परिस्थितीचा कुठेतरी एक गोष्ट स्पष्ट होते की या संपूर्ण गोष्टीमुळे, या संपूर्ण पाणी साचल्यामुळे कुठेतरी मुंबई महानगरपालिकेने जे दावे केले होते पाणी न साचल्याचे ते कुठेतरी फोल ठरलेले आहेत। एकंदर महानगरपालिकेने जी नालेसफाई केली होती ती कुठेतरी नालेसफाई अपूर्ण राहिली, त्यामुळे याचा परिणाम झाला आहे का, अशा प्रकारे देखील सवाल सध्या उपस्थित केले जात आहेत। एकंदर मोठी वाहतूक कोंडी सध्या मुंबईत आपल्याला पाहायला मिळते। मुंबईच्या दिशेने, अगदी दक्षिण मुंबईच्या दिशेनं जाणारी जी वाहतूक आहे तिथे आपल्याला संपूर्ण वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। किंग सर्कल हा जो संपूर्ण परिसर आहे तो या संपूर्ण परिसर पाणी आपल्याला साधारण 1 ते 1.5 फूट इतकं उंचीवर पाणी गेलेलं पाहायला मिळत आहे। अनेक लहान वाहनं इथं बंद पडलेली आहेत, अनेक दुचाकी वाहनं इथं बंद पडलेली आहेत, अनेक मोठी वाहनं इथून कशाबशा अवस्थेत मार्ग काढत आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी टॅक्सी चालक असतील किंवा रिक्षा चालक असतील, अनेक जण इथून त्यांची वाहनं कशाप्रकारे धक्का मारत जाताना इथून पाहायला मिळत आहेत। आणि एकंदर मोठ्या समस्येला तोंड सध्या मुंबईकर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि एकंदर पहिल्याच पावसाने कुठेतरी मुंबई महानगरपालिकेचे सर्व दावे जे आहेत ते आपल्याला फोल ठरलेले पाहायला मिळत आहेत। जी भूषण, जर आपण पाहिलं तर सरकारकडून सुद्धा मुंबईची तुंबई होणार नाही असं वारंवार सांगण्यात येत होतं, मात्र पहिल्याच पावसामध्ये आपण पाहतोय मुंबईची तुंबई झालेली आहे आणि पूर्ण मुंबईकरांची या ठिकाणी आता दाणादाण उडाली आहे। नक्कीच नीलम, एकंदर सरकारने अगदी मोठ्या पातळीवर स्वतः आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी नालेसफाईची पाहणी केली होती। स्वतः मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांनी मुंबईच्या नालेसफाईची पाहणी केली होती। मात्र ही नालेसफाई कुठेतरी अपूर्ण राहिली आहे का असा सध्या सवाल निर्माण होत आहे। याचं कारण म्हणजे अगदी पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। एकंदर किंग सर्कल परिसर असेल किंवा अनेक ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं पाहायला मिळत आहे। अनेक वाहनं इथं बंद पडलेली आहेत, अनेक मुंबईकरांना नाहक त्रास आपल्याला इथं होताना पाहायला मिळत आहे। अनेक लहान वाहनं जी आहेत ती कशाबशा अवस्थेत इथून आपल्याला मार्ग काढताना पाहायला मिळतात। एकंदर या संपूर्ण पाणी साचल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात इथं निर्माण झालेली आहे। अगदी दक्षिण मुंबईच्या दिशेने ज्या प्रकारे वाहतूक कोंडी आहे ते आपल्याला इथं होताना पाहायला मिळत आहे। आणि एकंदर मोठी वाहतूक कोंडी इथं निर्माण झाल्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना नाहक त्रास पाहायला मिळत आहे। नीलम जी, जरी आता आपण पाहिलं तरी पावसाचा जोर हा कमी आहे, मात्र जे पाणी साचलेलं आहे ते पाणी या ठिकाणी तसंच्या तसंच पाहायला मिळत आहे। नक्कीच नीलम, एकंदर कुठेतरी मुंबई महानगरपालिकेने मोठे मोठे पंप इथे बसवले होते। मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक इथं पाणी निघण्यासाठी कुठेतरी वाटा केल्या होत्या, मात्र ते सर्व दावे कुठेतरी फोल ठरलेले आहेत। त्या सर्व यंत्रणा सध्या आपल्याला काहीशा अपयशी ठरलेल्या पाहायला मिळतात। एकंदर इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे। अगदी साधारण 1 ते 1.5 फूट इतकं पाणी इथं तुंबलेलं आहे। अनेक दुचाकी स्वार इथं आपल्याला मार्ग काढताना पाहायला मिळतात। एक मोठी वाहतूक कोंडी इथे निर्माण झालेली आहे। अगदी सायन्स सर्कल पासून पुढे अगदी हिंदमाता परिसरापर्यंत हा जो संपूर्ण रस्ता आहे तो आपल्याला इथं जलमय झालेला पाहायला मिळतो। आणि एकंदर या संपूर्ण जलमय रस्त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि एकंदर मोठमोठ्या बसेस असतील किंवा टॅक्सी चालक असतील किंवा अगदी दुचाकी स्वार असतील, हे अनेक जण इथून कशाबशा अवस्थेत मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नीलम, तो या ठिकाणी जे दुचाकी स्वार आहेत ते वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकता का?
जाणून घेऊया दादा, काय सांगाल एकंदर आज वाहतूक कोंडी होते, ट्रैफिक जाम हुआ है, पानी यहाँ पे भरा है, क्या कहेंगे? बहुत पानी भरा है बहुत। क्या बोलूं अभी। कशा प्रकारे एकंदर दादा काय सांगाल एकंदर पाणी साचलेलं आहे, काय सांगाल? पुन्हा एकदा पालिकेकडनं दावा केले होते पाणी भरणार नाही, साचणार नाही, तो दावा फेल ठरलाय का, काय सांगाल? सुबह से बाहर निकले, काम के लिए आए थे, पानी इतना पड़ेगा, गाड़ी रास्ते पे ही फंस चुका है, सब काम नहीं हो पा रहा है, बहुत ज़्यादा पानी हो गया, पानी जमा हो गया, बहुत ट्रैफिक है पीछे, एक एक घंटे से पीछे गाड़ी आगे पास ही नहीं हो रहा है। अशा प्रकारे ट्रॅफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळते, त्यामुळे अनेक वाहन चालक जे आहेत त्यांना नाहक त्रास आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। अनेक वाहनं, अनेक इथं जी लहान वाहन आहेत ती आपल्या इथं बंद पडलेली पाहायला मिळतात, अनेक दुचाकी स्वार इथून मार्ग काढत आहेत, अनेक मोठ्या मोठ्या बसेस जेव्हा जातात तेव्हा अगदी मोठ्या प्रमाणात लाटा इथे उसळताना पाहायला मिळतात, अनेक मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आपल्याला साचलेलं पाहायला मिळत आहे। जी भूषण, आणखीन काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकता का? या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी झाली आहे। तर अशा प्रकारे एकंदर वाहन चालक जे आहेत ते त्यांचे ट्रॅफिक मधून मार्ग काढत आहेत आणि एकंदर या संपूर्ण परिस्थितीमुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे त्यामुळे अनेक वाहनांना नाहक त्रास होतोय। दादा काय सांगाल, पालिकेने जी तयारी केली ती तयारी अपुरी आहे का? काही तयारी नाही, अजून पावसाळा चालू झाला नाही आणि ही सिच्युएशन आहे। पाऊस चालू झाल्यावर काय होईल विचार करा मग। एकंदर पावसाळा सुरू झाला, अगदी पहिला पाऊस आहे, मात्र पहिल्याच पावसामध्ये पालिकेनं ज्या प्रकारे दावे केले होते ते सर्व दावे फोल ठरतात। अशा प्रकारे अनेक नागरिक जे आहेत अशा प्रकारे संताप जनक प्रतिक्रिया देत आहेत। नीलम जी नक्कीच भूषण, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय मुंबईमध्ये राज्यामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीवरती, रेल्वे वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळतोय। रेल्वे वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे, तर रस्त्यावरती वाहतूक कोंडी या पावसामुळे झालेली पाहायला मिळते। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। किंग सर्कल येथील ही दृश्य आपण पाहतोय, काही गाड्या या पाण्याच्या पावसामध्ये या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये अडकलेल्या पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।